अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक म्हणजे दसरा हा भारतीय लोकांचा आत्मा आहे. बस्तरचा दसरा उत्सव हा बस्तरचा सांस्कृतिक वारसा आहे. 15व्या शतकाच्या सुरुवातीला बस्तरचा राजा पुरुषोत्तम देव यांना जगन्नाथ स्वामी यांनी त्यांच्या मुख्य पूजेच्या माध्यमातून रथपती होण्याचे आणि बस्तर दसरा पूर्ण करण्याचे वरदान दिले. तेव्हापासून आज तागायत परंपरेने बस्तर दसऱ्याचे विधी पूर्ण केले जातात. बस्तरचा दसरा सण बस्तरच्या लोकांची त्यांच्या लाडक्या देवी दंतेश्वरी देवीबद्दलची सामूहिक श्रद्धा आणि त्याबद्दलचा सण आहे. बस्तरचा दसरा अनेक विधी आणि 12 प्रमुख विद्वानांनी सजलेला आहे. बस्तरचा दसरा सण म्हणजे धार्मिक श्रद्धा, सामाजिक समरसता आणि आध्यात्मिक समर्पणाची त्रिवेणी आहे. चला तर मग या त्रिवेणीत स्नान करूया. देवीच्या पालखीनंतर रथाला बंदुकीची सलामी दिली जाते आणि तेव्हापासून सुरू होते रथाचे चालन. रथ माऊली मातेच्या मंदिरासमोरून आरंभ होतो आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून राजमहालाच्या प्रमुख द्वाराजवळ पोहोचून प्रदक्षिणा पूर्ण करतो. फूल रथाला शेकडो भक्त प्रदक्षिणा घालतात, त्यामुळे एक वेगळंच भक्तिमय दृश्य पाहायला मिळते आणि यामुळेच कळतं की भक्ती केल्याने एक अलौकिक सुख लाभतं आणि यामध्येच आनंद सामावलेला आहे. हे आहे दंतेवाडा स्थित देवी दंतेश्वरीचं शक्तीपीठ. बस्तर दसऱ्याच्या दिवशी बस्तर निवास्यांची आराध्या या पूजेचं मूळ कारण आहे आणि तिच्या पूजेचा हा एक सामूहिक महाउत्सव आहे. आज शारदीय नवरात्रीची महाअष्टमीची तिथी आहे. आजच्या दिवशी देवी माईची छत आणि तिची पालखी दंतेवाडातून पूर्ण थाटात आणि भव्यतेने जगदलपूरला नेली जाते, जिथे भितरणी आणि बहारणी या दसऱ्याच्या प्रमुख विधीत देवीची छत आणि पालखी देवीच्या रूपात सम्मिलित होतात आणि दसरा पर्व संपन्न होतो. नवरात्रीच्या 5व्या तिथीच्या दिवशी विशिष्ट लोकांसोबत देवी दंतेश्वरीच्या मंदिरात जाऊन देवीची पूजा करून त्यांना जगदलपूरला जाऊन दसऱ्यात सामील होण्याचं आमंत्रण दिलं जातं. येथे वसलेल्या माऊली मातेला सुद्धा निमंत्रण दिले जाते. याच दिवशी देवी माऊलीचं प्रतीक स्वरूप म्हणून पालखी मंदिरात आणली जाते. असं मानलं जातं की हे जगदलपूरला जाण्याचं प्रथम चरण आहे. या काळात पंचमी तिथी देवी दंतेश्वरीची पालखी आणि माऊली माताची स्वरूप त्यांची पालखी घेऊन भक्तगण जगदलपूरची यात्रा सुरू करून अष्टमी तिथीला जगदलपूरला थांबतात. वर्तमानात बदलानुसार सुलभता आल्यामुळे यात्रा अष्टमी तिथीलाच आरंभ होऊन त्याच रात्री जगदलपूरला पोहोचून समाप्त होते. अष्टमी तिथीला दंतेश्वरीच्या पालखी आणि माऊली माताची पालखीचे पूजन करून सलामी देऊन जगदलपूरसाठी रवाना होते. निरोपाचा हा विधी परंपरेचे पालन करून थोडा वेळ चालून पूर्ण केला जातो. आतिषबाजी, ढोल नगाडे आणि भजनाच्या आवाजात दंतेवाडापासून ते जगदलपूरच्या या यात्रेत जागोजागी शहराच्या गावाच्या भक्तीत देवीचं स्वागत करून दर्शन घेतलं जातं.
ही संपूर्ण यात्रा पाहून शेवटी बस्तरच्या दसऱ्याची आणि त्याच्या गौरवाची चमक डोळ्यात उठून दिसते. आज जो विधान है, माई जी की जो पालकी और छत्र जो दशहरा के लिए मावली प्रघाव के लिए जो निमंत्रण जगदलपुर से जो राज परिवार से आई हुई है, वहाँ पे सम्मिलित होने के लिए जो माई जी की डोली और छत्र जाएगी, उसके संबंध में मैं ये बता दूं कि देखिए यहाँ जो है माँ दंतेश्वरी जो है राज परिवार के इष्ट देवी है और मावली माता जो है उनकी कुल देवी है। तो यहाँ से जो है मावली माता की डोली में पंचमी के दिन जो है माँ दंतेश्वरी और माँ भुवनेश्वरी जो हैं, जिनको मावली माता के नाम से यहाँ पे पूजते हैं पूरे बस्तर में, उन दोनों की जो है चंदन की लेप बना के उसकी लोई बनाई जाती है और उस पर श्री यंत्र बना के जो है 2 देवियों की जो है प्रतिमा बनाई जाती है और उसे पंचमी के दिन रख के यहाँ पे परंपरागत से जो है 12 लंकवार यहाँ के जो जिया पुजारी हैं, जिन्हें जिया बाबा कहते हैं, उनके द्वारा माँ दंतेश्वरी और भुवनेश्वरी माता का जो है मावली माता का आह्वान किया जाता है और उस दोनों जो है प्रतिमाओं में उन्हें आरूढ़ होने के लिए जो है निवेदन किया जाता है। माई जी के दशहरा पर्व के लिए, नवरात्र के लिए बहुत संख्या में दर्शनार्थी आए हैं और माई जी का आशीर्वाद सबको मिलता रहा है और भविष्य में भी हमेशा मिलता रहे, यही जिला प्रशासन की कामना है। और क्षेत्र में जो हमारी समृद्ध आदिवासी संस्कृति है, इसको परिलक्षित करते हैं यहाँ के रीति रिवाज और जो नवरात्र का जो कार्य होता है यहाँ पे, तो हर दिन अलग अलग चीज़ें होती हैं। तो हमारे जो क्षेत्र के बहुत शांतिपूर्ण क्षेत्र हैं हमारे यहाँ पे, और जितना हमारे रीति रिवाज हैं सभी आदिवासी क्षेत्र के हमारी समृद्ध जो रीति रिवाज है, ये इनकी ख्याति जो है केवल दंतेवाड़ा में नहीं, बस्तर में नहीं, पूरे राज्य में भी है, पूरे देश में भी है। आज अश्विन शुद्ध पक्षाची 8वी तिथी आहे. आजच्या रात्री जगदलपूरमध्ये दसऱ्याचा एक विशिष्ट विधी निशा यात्रा संपन्न केला जातो. या विधीमध्ये बस्तर राज परिवाराचे सदस्य, राजाबरोबर राजपुरोहित आणि दंतेश्वरी मंदिराचे पुजारी आणि यांच्यासोबत सगळे भक्तगण दंतेश्वरी मंदिराच्या समोरून निशा यात्रेपर्यंत पोहोचतात आणि दंतेश्वरीचं पूजन आणि अर्चन करतात. जुन्या काळी वाईट आत्मांपासून बस्तरवासियांचं रक्षण म्हणून हा विधी केला जायचा, पण आताच्या काळी बस्तरच्या शांततेसाठी हा विधी संपन्न केला जातो. अश्विन शुद्धीच्या 8व्या तिथीला दसरा यात्रेचं विधान संपन्न करतात. या यात्रेचं विधान रात्री संपन्न होते. अष्टमीची ही रात्र शक्ती पूजा, देवींच्या संतुष्टीसाठी भोग अर्पण करतात. या विधीत 12 गावचे यदुवंशी भाग घेतात. भोगासाठी भात, खीर, उडदाची डाळ यांचे वडे बनवून त्यांना मातीच्या भांड्यात ठेवले जाते. यात्रेत ही भांडी पोहोचवण्यासाठी कावड यात्रा बस्तरच्या दरवाजापासून दंतेश्वरीच्या मंदिरापर्यंत संपन्न केली जाते. जनसमुदायाचा हा उत्साह पाहून मन प्रसन्न होते. निशागुढी देवी मनकेश्वरी स्वरूप देवी खमेश्वरीचे स्थान मानले जाते. मान्यता ही सुद्धा आहे की इथे देवी दंतेश्वरी वास करते. इथे येऊन राजा दसरा समिती सोबत दोन्ही देवींची पूजा करतात आणि त्यांना भोग देखील अर्पण करतात. या प्रसंगी ग्रामदेवतांना सुद्धा भोग अर्पण केले जाते आणि त्यांना प्रसन्न केले जाते. आज अश्विन शुक्ल पक्षाची 9वी तिथी आहे. शारदीय नवरात्रीचा आजचा 9वा दिवस. आजच्या दिवशी बस्तर दसऱ्याच्या अनेक विधी केल्या जातात. प्रातःकालात कुमारी पूजन करून त्यांना देवी स्वरूप मानलं जातं आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद देखील प्राप्त केला जातो.
संध्याकाळी जोगीचा विधी पूर्ण केला जातो. यात बस्तर दसऱ्याच्या निर्विघ्न पार पाडण्याची प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर 9 दिवस उपास करणाऱ्या योग्याला पूजा करून मानाने उठवलं जातं आणि माऊली विधीला सुरुवात केली जाते. दंतेवाडापासून माऊली देवी आणि दंतेश्वरी देवी दसऱ्याच्या महोत्सवात सामील होण्यासाठी जगदलपूरला पोहोचतात आणि तिथे त्यांचं स्वागत केलं जातं. जिया डेरामध्ये माऊली माता आणि दंतेश्वरीचं प्रतिस्वरूप पालखीत विराजमान होतात आणि आपल्या भक्तांसोबत पूर्ण उत्साहात राजदरबारी प्रस्थान करतात. आणि हे प्रस्थान करत असताना ते खूप आनंदात असतात आणि राजदरबारातील राजा आपल्या कुटुंबातील सदस्य, पुरोहित आणि पुजारींसोबत या पालखीत माऊली माता आणि दंतेश्वरीचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतात आणि तिथे पोहोचतात. बस्तर दसऱ्याचं प्रमुख कारण म्हणजे परघाव, माऊली परघाव. परघावचा अर्थ आहे की स्वामी योगी, दंतेश्वरी आणि माऊली मातांचं अष्टमीच्या रात्री जगदलपूर पोहोचून स्थानीय जिया डेरात विश्राम करणे. नवमी तिथीला सकाळ संध्याकाळपर्यंत हजारो भाविक श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येतात. संध्याकाळी जगदलपूर ते दंतेश्वरी मंदिराच्या दोन्ही देवींची यात्रा पुढचा चरण आरंभ करते. ही यात्रा पुरोहित, पुजारी आणि हजारो भक्तांसोबत पुढे जाते. त्यानंतर ही यात्रा खूप उत्साहात केली जाते. या यात्रेमध्ये विशेष म्हणजे ढोल वाजवणं आणि नृत्य करणं. त्याचसोबत पारंपरिक नृत्य करत या यात्रेची शोभा वाढवली जाते. ढोल आणि ताशांच्या गजरात नृत्याचा हा नजारा बघण्यासारखा असतो. प्रचंड प्रमाणात आतिषबाजी होते. देवी दंतेश्वरी आणि माऊली मातेच्या स्वागतात आणि दर्शनात यात्रेच्या माध्यमातून हजारो भक्त सामील होतात, जे भक्तीने भारावून गेलेले असतात. देवीच्या पालखीवर आणि छतावर फुलांचा वर्षाव केला जातो. या विधानाचं मुख्य कारण हे असतं की हा उरूस जिथे पोहोचतो तिथे बस्तर निवासी सदस्य देवीचं स्वागत करतात. याच ठिकाणी पालखी उचलून दंतेश्वरी मंदिरात पोहोचवली जाते. हा विधी अत्यंत दिव्य स्वरूपाचा असतो, जिथे लाखो भक्त श्रद्धेने या प्रवाहात वाहून जातात आणि मंत्रमुग्ध होऊन जातात. आस्थेच्या या गंगेच्या प्रवाहात ते स्वतःला झोकून देतात. आज विजयादशमी आहे आणि याच दिवशी बस्तरची ही पूजा संपन्न केली जाते. रियासत काळापासून शस्त्रांच्या पूजेचं विधान आहे आणि आजही हे परंपरागत स्वरूपात उपस्थित आहे. या पूजेनंतर पुजारी देवीची पालखी रथारूढ होते आणि हा रथ मावली मंदिराच्या दिशेने प्रस्थान करतो आणि राजमहलाच्या द्वारासमोर येतो. आजच्या रात्री मालिया समाजाद्वारे पूजेची परंपरा ही पूर्ण केली जाते. बस्तर दसऱ्यात विजयादशमीच्या दिवशी पूजा संपन्न करतात. या प्रसंगी शस्त्रांची पूजा केली जाते. वर्तमानात दंतेश्वरी देवीचा पुजारी देवीची पालखी खडक धारण करून रथारूढ होतो. आठ शतकांचं रथ चालवलं जातं. रथ खेचण्यासाठी विशेष अधिकार बस्तर निवासी यांना मिळतो. भीताराणी रथ मावली मातेची प्रदक्षिणा करत राजमहलापर्यंत पोहोचतो. विधीनुसार पालखी उतरून
दंतेश्वरी मंदिरात ठेवली जाते. या रात्री रथ चोरीची प्रथा संपन्न होते. माडिया समाजाचे लोक रथ घेऊन जगदलपूर जंगलात नेऊन लपवतात. या विधीचं ऐतिहासिक कारण हे आहे की राजापासून नाराज होऊन लोकांनी रथ चोरून ठेवला होता. तेव्हा राजा स्वतः त्यांना समजावून रथ परत घेऊन आला. तेव्हापासून या विधीचं एका परंपरेत रूपांतर झालं. आज अश्विन शुक्ल पक्षाची एकादशी आहे. आज दसऱ्यात प्रमुख विधान संपन्न केलं जातं, तेही परंपरेनुसार. परंपरेनुसार विजयादशमीची रात्र माडिया समाजाचे लोक रथ चोरून परंपरा पार करतात आणि चोरी केलेला रथ जाऊन जंगलात ठेवतात. एकादशीच्या दिवशी राजा स्वतः जंगलात जाऊन त्या रथाची पूजा वगैरे करतात. तिथे ग्रामीणांसोबत नवाखाई उत्सवाची विधी पूर्ण केली जाते आणि छताला रथारूढ केलं जातं. त्यानंतर मोठ्या थाटामाटात राजा रथाला घेऊन राजवाड्याच्या द्वारासमक्ष पोहोचून तिथे वाट बघतात. चोरी केलेला रथ परत आणण्यासाठी राजा स्वतः जेव्हा तिथे जातो आणि ज्या काही विधी संपन्न करतो त्यास रैनी विधी असं म्हणतात. ही विधी पूर्ण करण्यासाठी राजा स्वतः खास सदस्यांसोबत दंतेश्वरीची पूजा करतो. या प्रसंगी ते ग्रामीण समुदायाची समजूत काढतात आणि त्यांच्या आग्रहाखातर नवीन तांदळाची खीर खाऊन हा विधी पूर्ण करतात. वर्तमानात या क्षणी प्रतिनिधी हा विधी पूर्ण करतात. आज के दिन जो परंपरा है इसमें आप देखेंगे जाति प्रजाति के जितने लोग हैं, चाहे वो बस्तर संभाग के बीजापुर से कोंटा तक और साथ साथ जितने भी धमतरी से लेकर के कोंटा बीजापुर तक सभी देवी देवता आज हमारे पास यहाँ उपस्थित होते हैं. इसके साथ हमारा जो ये पर्व है जिसमें कि आप देख रहे हैं आज के दिन हमारे सौभाग्य की बात है कि गवर्नर मैडम हमारे साथ उपस्थित हुई हैं और साथ साथ उनके साथ समस्त हमारे आदिवासी माझी, मुखिया, चालकी, पुजारी और साथ जितने देवी देवता हैं, असंख्य देवी देवता हैं, सब हमारे साथ उपस्थित होकर के आज का जो रस्म है उसको राजा नया खाई कहा गया है, जिसमें कि हम झोपड़े में बैठते हैं और ये पर्टिकुलर माझी लोग हैं जो बनाते हैं इसको और ये पूजा पाठ करके हम पूजा की विधि करते हैं. और जो राइस आता है ये बस्तर संभाग से कलेक्ट किया जाता है और साथ साथ राजा का जो खेती होती है वहाँ से राइस कलेक्ट किया उसका चावल बना करके उसके खीर स्वरूप में हम प्रसाद लेते हैं. और आज का जो रस्म है उसको राजा बाहर रहने भी कहा गया है और साथ साथ राजा नया खाई जो रस्म अभी निभाए. इसके बाद जो रथ है ये बहुत महत्वपूर्ण है. रथ को माडिया समुदाय के लोगों ने चुरा करके यहाँ ले आया था. उस समय घना जंगल हुआ करता था तो मिला नहीं था. मिलने के बाद माडिया समुदाय ने ये बोला था कि राज दरबार में आकर के मेरे से बस एक ही निवेदन है आपसे कि आप लोग राजा आएंगे अपने वेशभूषा में तो ये पनिशमेंट रहा राजा के लिए और ये पनिशमेंट को पूरा करने के लिए आज से 700 सालों से हम लोग ये पनिशमेंट का आज तक निर्वहन कर रहे हैं. दशहरा का जो पर्व यहाँ पर बस्तर दशहरा के नाम से पूरा हिंदुस्तान क्या दुनिया के लोग यहाँ का दशहरा के संबंध में बहुत प्रसिद्ध है और यहाँ पूरा ट्राइबल जितना बस्तर के जो हैं सब अपने देवी देवताओं को यहाँ पर लेकर आते हैं और जो महाराजा हैं यहाँ की जो संस्कृति है 700 वर्ष पुरानी और तमाम समाज के जो लोग जो हैं सब इकट्ठे होकर और बड़े खुशी आनंद के साथ ये त्यौहार को यहाँ मनाते हैं. और दूसरी बात है नवा खवा करके जो एक परंपरा है कि जब कोई नया अनाज आता है तो ये अनाज को यहाँ पर आज उसका देवी जी की पूजा हुई और हम सब लोगों ने भी इसको ग्रहण किया. अब इसके बाद सारे लोग नया अन्न का भोजन शुरू कर देंगे तो ये बड़ा खुशहाली का भी रहता है. माता उनको लगता है कि माता जी का आशीर्वाद मिलेगा तो हमारा सारी खुशहाली हमारे जीवन में आएगी.
नवाखाईच्या विधीनंतर राजा आणि इतर सदस्य रथ घेऊन प्रदक्षिणा करतात. या विधीत स्वतः देवी दंतेश्वरीची पालखी मावली मातेची पालखी घेतात. राजाच्या आमंत्रणामुळे बस्तर दसऱ्यात सामील झालेल्या भक्तांसोबत निकटवर्ती ओडिसा, महाराष्ट्राचे, आंध्र प्रदेशचे, तेलंगणाचे देवी देवता या विधीत सामील होतात. प्रदक्षिणेनंतर दंतेश्वरी देवीला रथारूढ केलं जातं. रथात असलेल्या देवीला सलामी दिली जाते. आणि नंतर बस्तर नरेशाच्या सोबत विजय उरूस तयार होतो. पारंपरिक वेशभूषात राजाचे यात सामील होणं, लोकनृत्य आणि वादक यात सांस्कृतिक रंग भरणं, शेकडो भक्तांची आस्था या विधीला अलौकिक करतात. बस्तर दसऱ्याचं जेवढं ऐतिहासिक महत्त्व आहे तेवढंच सांस्कृतिक आहे. सामाजिक दृष्ट्या सुद्धा हा एक सण आहे. हा दसरा विशेष कारणांनी ओळखला जातो आणि असंच एक कारण आहे ते म्हणजे मुरिया दरबार. त्या काळात मुरिया दरबारात राजा स्वतः येत आणि दसरा साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रांची भेट घेत असत. त्यांच्याशी बोलून त्यांची ओळख करून घेत असत, त्यांच्या अडचणी समजून घेत असत आणि त्या त्वरित सुधारत. आजही मुरिया दरबाराचा विधी परंपरेनुसार पूर्ण केला जातो. बहाराणीच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केलेला विधी मुरिया दरबाराची व्यवस्था 19व्या शताब्दीसाठी झाली आहे. तेव्हापासून हा विधी दसऱ्याच्या प्रमुख स्वरूपात केला जातो. त्या काळात राजा आणि प्रजेच्या मध्ये वर्षात एक वेळा विशेष माध्यमातून विचार केला जात होता. दरबारात अडचणी दूर केल्या जात होत्या आणि समस्यांचं निवारण केलं जात होतं. दरबाराचे मुख्य, प्रधान, नाईक आणि इतर सदस्य राजासमोर आपल्या क्षेत्राच्या उपलब्ध बाबी समजून घेऊन राजाकडून समस्या सोडवून घेत असत. मुरिया दरबाराचा विधी आजही संपन्न होतो. या विधीत बस्तर नरेशाची विशेष उपस्थिती असते. वर्तमान क्षेत्राची समस्या ऐकण्यासाठी व सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि आपले कर्तव्य पार पाडतात. बस्तर दशहरा पूरे विश्व में सबसे लंबा समय चलने वाला दशहरा है, जो 75 दिन चलता है. और यहाँ बस्तर दशहरा का अनेक विशेषताएं हैं जिसको आके यही समझा जा सकता है. दशहरा कार्यक्रम समाप्त होने के बाद मुरिया दरबार लगता है, जिसमें जितने लोग इस कार्यक्रम में भागीदार रहते हैं, जितने भी, चाहे वो पुजारी हो, चाहे वो मांझी हो, चालकी हो, पालकी हो, पाइक हो, नाइक हो, मेंबर हो, मेम्बरिन, सारे लोग यहाँ उपस्थित होते हैं. सबके बीच में बैठकर सुख दुख की बातें होती हैं, बस्तर के विकास के बारे में चर्चा होती है. और ये मुरिया दरबार सबसे विश्वसनीय दरबार है और इस दरबार में जो बातें कही जाती है वो बस्तर में लागू होती है. 12 प्रमुख विधानांसोबत स्थापित बस्तर दसऱ्याचा आज अंतिम विधी स्थापित होत आहे. हा विधी आहे दंतेवाडापासून जगदलपुरात सामील होणाऱ्या दंतेश्वरी आणि मावली मातेच्या निरोपाचा विधी. या विधीला ओहाडी असं म्हणतात. या विधीच्या एक दिवस आधी कुटुंब यात्रा विधीच्या माध्यमातून देवींना सन्मानपूर्व निरोप दिला जातो. दंतेश्वरी आणि मावली माता जे दसऱ्यात एकत्र येतात त्यांची पालखी आणि विधिवत पूजा केली जाते. ही पूजा दंतेश्वरी मंदिरात केली जाते आणि त्यांना थाटामाटात एका शोभायात्रेद्वारे निरोप दिला जातो. या प्रसंगी दोन्ही देवींना
अन्न, फळं, वस्त्रे भेट म्हणून दिली जातात. महाआरतीनंतर निरोप समारंभ सुरू होतो. या प्रसंगी पुन्हा एकदा सलामी दिली जाते. हा निरोप समारंभ पुढे जातो आणि दंतेश्वरीपासून जिया डेरापर्यंत भक्तगण पायी जातात आणि त्यांचं जागोजागी नंदन अभिनंदन होतं. जिया डेरा ते दंतेवाडापर्यंत एका विशेष रथाची व्यवस्था केली जाते. माता मावली आणि दंतेश्वरी देवीच्या निरोपात बस्तरवासी एकत्र येतात, पण मनातून ते उदास होतात. संस्कृती ही सभ्यतेचं प्रतीक असते आणि परंपरा हा विश्वास आणि मानवीय संस्कृतीचा एक भाग असतो. बस्तर दसरा पर्व बस्तरची सांस्कृतिक परंपरा आहे. हे बघून आश्चर्य वाटतं की ही 6 शतकांहून जुनी परंपरा असून ती आज विधिवत पूर्ण केली जाते. हे खरंय की वेळ बदलली, काळ बदलला, शतकं उलटली, पण जी गोष्ट बदलली नाही ती म्हणजे बस्तरवासियांची आपल्या आराध्य देवतेविषयी असलेला भाव. बस्तर दसरा जेवढा सामाजिक आणि धार्मिक आहे तेवढाच तो सांस्कृतिकही आहे. ही गोष्ट तितकीच खरी आहे की यातलं प्रत्येक विधान आपल्याला मानवी जीवनाचे धडे देतात. बस्तर दसऱ्याचं हे पर्व आपल्याला जीवनाचं सत्य उलगडवून देतं. जय आई दंतेश्वरी.